नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक डिझाइन या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे आपला व्हिडिओ एडिटिंग कोर्सचा दिवस 10वा. आज आपण पाहणार आहोत व्हिडिओला फिल्टर्स आणि इफेक्ट कसे लावायचे आणि ते यूज करून व्हिडिओ कसा अट्रॅक्टिव्ह बनवायचा, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम आपलं जे ॲप्लिकेशन आहे CapCut ते आपण ओपन करून घेऊया. ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. तर प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा आहे ते तुम्हाला माहीत आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. व्हिडिओला क्लिक केल्याच्या नंतरनं ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक झाल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता आपल्या टाईमलाईनवरती आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर बघू शकता या ठिकाणी आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या व्हिडिओला आधीच इफेक्ट वगैरे लावलेला आहे. तुम्हाला दिसत असेल इथं फिल्टर वगैरे यूज केलेले आहेत. तर मित्रांनो आपण दुसरा व्हिडिओ ॲड करून घेऊया या ठिकाणी. हा व्हिडिओ मित्रांनो आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. तर याला इफेक्ट वगैरे कसं लावायचे ते आपण बघणार आहोत आणि व्हिडिओ कसा क्रिएट करायचा एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता इथे खाली इफेक्ट वगैरे इफेक्टचा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतरनं भरपूर इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, स्टाईल. तर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि जर तुमचा नेटचा इश्यू असेल किंवा किंवा नेट स्लो वगैरे चालत असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? तुम्हाला सर्व बॅक करून व्ही-पी-एन डिस्कनेक्ट करून कनेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर व्हिडिओवरती जायचं न्यू प्रोजेक्ट या ठिकाणी आपण व्हिडिओ सिलेक्ट करायचा. नेटवर्कचा इश्यू असेल तर तसा प्रॉब्लेम येत असतो मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता आता. असं केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ट्रेंडिंग, क्लासिक, न्यू, हिट्स या ठिकाणी भरपूर असे तुम्हाला इफेक्ट्स पाहायला भेटतील. मोशन, लाईट, ग्लिच. तर बघू शकता या ठिकाणी ग्लिच आपण थोडा यूज करूया. या ठिकाणी बघू शकता तुम्ही ग्लिचमध्ये देखील भरपूर व्हिडिओ आहेत. तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओला आपला इफेक्ट लागलेला आहे. या ठिकाणी इफेक्टवरती क्लिक करून त्याचं स्पीड, इंटेन्सिटी वगैरे आपण कमी जास्त वगैरे करू शकतो. जर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट वगैरे लावू शकतो आपल्या व्हिडिओला आणि तो डिलीट पण करू शकतो. आणि नंतर फिल्टर लावायचा असेल तर येथे खाली ऑप्शन येऊन जातो मित्रांनो फिल्टर्स. टाइमलाईनच्या खाली आपले जे आहे टूल बार त्याच्यामध्ये फिल्टर्स हा ऑप्शन येतो. तर फिल्टरला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती भरपूर सारे इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी. बॅड बन्नी आहे, फ्रेश टाइम आहे. या ठिकाणी भरपूर तुम्हाला व्हिडिओ गोल्डन नाईट आहे. तर हा आपण यूज करून बघूया मित्रांनो. आणि मित्रांनो फिल्टर यूज करताना कधी पण त्याची जी ऑपेसिटी आहे ते 30 ते 40 ठेवायची. या ठिकाणी 33 ठेवतो मी. तर बघू शकता तुम्ही. 33 ठेवली तरी छान असा लूक येतोय आपल्या व्हिडिओला. तुम्ही जर 100 ठेवली तर तो एकदम बाद दिसणार व्हिडिओ. या ठिकाणी बघू आपण. ॲडजस्टमेंट. 100 केल्याच्या नंतर बघू शकता एकदम व्हिडिओ आपला एकदम डार्क वाटत आहे एकदम. तर इफेक्ट यूज करताना कधी पण 30 ते 50 एवढीच ठेवायची त्याची ऑपेसिटी. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओला इफेक्ट आणि फिल्टर कसा ॲड करायचा ते पण एकदम सोप्या पद्धतीने. काय नाही फक्त एका क्लिकवरती आपण इफेक्ट आणि फिल्टर ॲड करू शकतो. फक्त फिल्टर ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याची ऑपेसिटी फक्त 30 ते 40 50च्या वरती जाऊन द्यायचं नाही. 30 किंवा 40 ठेवून द्यायची आहे मित्रांनो. तर आपला व्हिडिओ एकदम क्लिअर आणि सिनेमॅटिक टाइप दिसणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला
सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.